दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीचा अहवाल अद्याप जाहीर करण्यात आलेला नसल्यानं राष्ट्रवादीनं राज्य सरकारवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. CID चौकशी झाली, पण तिचा अहवाल आजपर्यंत समोर आलेला नाही. यामागे काहीतरी दडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याची शंका निर्माण होते, अशी टीका पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी ठाण्यात व्यक्त केली. ठाणे महापालिकेतील गटनेते अभिजित पवार यांच्या नवीन कार्यालयाच्या उद्घाटनासाठी ते ठाण्यात आले होते. या कार्यक्रमाला आमदार जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्षनेते अशरफ उर्फ शानू पठाण, शहराध्यक्ष मनोज प्रधान तसंच पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कार्यक्रमानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे यांनी राज्य सरकारच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले की अजित पवार यांच्या अपघातानंतर राज्यभरातून निष्पक्ष चौकशीची मागणी झाली. अनेक राजकीय पक्षांनी CBI चौकशीची मागणी लावून धरली होती. स्वतः सुनेत्रा पवार यांनीही या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी व्हावी अशी भूमिका घेतली होती. मात्र सरकारनं CBI चौकशी न करता CID मार्फत तपास सुरू केला आणि त्याचाही अहवाल अद्याप सार्वजनिक करण्यात आलेला नाही. जर सर्व काही पारदर्शक असेल तर अहवाल जाहीर करण्यात अडचण काय आहे? सरकार कुणाला वाचवण्याचा प्रयत्न करतोय? या प्रकरणात सत्य बाहेर येऊ नये म्हणून मुद्दाम विलंब केला जात असल्याचा संशय जनतेच्या मनात निर्माण झालाय. योग्य वेळी जनता या सर्वांचा जाब विचारेल असंही ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केलेल्या पेट्रोल डिझेल वापर आणि सोन्याच्या खरेदी संदर्भातील आवाहनावरूनही शिंदे यांनी केंद्र सरकारवर टीका केली. रुपयाची किंमत डॉलरच्या तुलनेत घसरतेय, महागाई दिवसेंदिवस वाढत असून सामान्य नागरिकांचं आर्थिक गणित कोलमडत आहे असं ते म्हणाले. महिलांचे अत्याचार वाढत आहे, तसंच अजितदादांच्या चौकशी संदर्भात पाठपुरावा करतील अमित शहा असं देखील रोहित पवारांनी सांगितलं. अमित शहाकडे पाठपुरावा 12 अंतर्गत चौकशी करतील का? कधी चौकशी करणार हो? 4 महिने झाले. त्या खराताची चौकशी करताना रोज टीव्हीवर आम्ही बघतोय, पण CIDची CBIची चौकशीचा एकही रिपोर्ट अजूनपर्यंत अजितदादांचा समोर आला नाही. तुम्ही जर त्याच्यात येस किंवा नो तरी सांगा. प्राथमिक चौकशीच्या रूपामध्ये काय आलं ते तरी सांगा ना. हे प्रकरण असं दडपत जाणार आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला जे काय अपेक्षित उत्तर आहे ते उत्तर मिळणार नाही अशी आम्हाला शंका आहे. ते जाणीवपूर्वक हा प्रकरण हळूहळू लोक विसरतील अशा भ्रमात ते आहेत. योग्य वेळी त्याचा जाब जनता 100% विचारेल. आजही माझा आता आपल्या माध्यमातून या ठिकाणी या सरकारकडून अपेक्षा आहे की आता प्राथमिक स्वरूपामध्ये CID चौकशीमध्ये काय निष्पन्न झालं, आपण कोणाकोणाला बोलवलं, जे वैमानिक या ठिकाणी हजर नव्हते त्यांनी का हजर राहिले नाही त्याचं कारण स्पष्ट केलं का, VSRच्या मालकाच्या बाबतीमध्ये चौकशी झाली, पुढे त्याला बोलवलं गेलं का, CBI चौकशी जे सर्व पक्षांनी विशेषतः सुनेत्रा वहिनींनी आणि त्यांच्या कुटुंबाने सुद्धा मागणी केलेली आहे. या CBI चौकशीची अजून लगेच दखल घेऊन CBI चौकशी का केली गेली नाही, ते स्वीकारली का नाही किंवा चौकशी मान्य केली का नाही याचा सुद्धा खुलासा अजून झालेला आहे. मला वाटतं डालमे कुछ काला आहे.